उधळा गुलाल वाजवा नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी तुमचं पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. 20 मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिन आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींची काय काय सेवा करायची हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केले आहे. तुम्ही ते सर्व पहा. आणि खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की ताई प्रकट दिन कसा साजरा करायचा. आता तो स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायचा हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. स्वामी भक्तना खूप दिवसापासून स्वामींच्या प्रकट दिनाची वाट पाहत आहेत आणि शेवटी तो स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे आणि तो आहे आता 20 मार्चला आहे. प्रत्येकजण आपल्या रिलेटिव्ह जे असतील की आपले नातेवाईक म्हणा की आपले फ्रेंड म्हणा त्यांचा बड्डेची वेट करतात. आपले मुलं बाळ म्हणा त्यांच्या बड्डेची वेट करतो. तसंच खूप जण आहेत जे स्वामींच्या प्रकट दिनाची आतुरतेने वाट पाहतात आणि आतुरतेने स्वामींच्या जेवढ्या आहेत ना तेवढ्या सेवा करतात. छोटी मोठी कोणतीही सेवा असू दे स्वामींची सेवा करतात. स्वामींची प्रत्येक सेवा ही उच्च कोटीची सेवा असते आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्वामी भक्ताने स्वामींची सेवा करायला हवी. कारण स्वामींचा प्रकट दिन येत आहे. आपल्याला वाटतं ना की आपला बड्डे असेल तर सर्वांनी आपल्याला विश करावं, आपल्याला गिफ्ट द्यावं, आपल्याला भेटायला यावं. तसं स्वामींचा पण प्रकट दिन आहे आणि स्वामींची पण इच्छा असतेच आपल्याला की आपल्याला भेटायला यावं, सगळे आपल्या मठामध्ये केंद्रामध्ये यावे. तसं आपल्याला पण वाटतं की चला स्वामींचा प्रकट दिन आहे, आपण स्वामींना भेटायला जाऊ केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये. तर जेव्हा स्वामींचा प्रकट दिन 20 मार्चला आहे तेव्हा आपल्याला आपल्या स्वामी महाराजांना भेटायला जायचं आहे आणि स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जिथं तुम्हाला शक्य होईल तिथं जा. जवळपास जर स्वामींचा मठ नसेल, केंद्र नसेल तर तिथं जर दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथं तिथं तुम्ही जा आणि स्वामींचा प्रकट दिन साजरा करा. जर तिथं तुम्हाला जाणं शक्य नसेल, काही अडीअडचणी असेल किंवा ऑफिस असेल किंवा बाहेर तुम्ही कुठे जाणार असाल तर स्वामींचा प्रकट दिन तुम्हाला साधा सिंपल घरच्या घरी कसाच करायचा तोच मी तुम्हाला आता सांगणार आहे. स्वामींचा प्रकट दिन आहे त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, छान असं आपलं घर आवरायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन लावायचं आहे आणि आपल्या घरात आपल्याला साफसफाई करून घ्यायची आहे. एक दिवस अगोदर तुम्ही जरी सगळी साफसफाई केली तरी चांगलंच आहे. कारण तुम्हाला सकाळी त्यांची म्हणजे काही गडबड होणार नाही. आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतील आणि स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ही प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात असेलच. ज्याच्या नसेल त्यांनी खरंच लवकरात लवकर स्वामी महाराजांना आपल्या घरी घेऊन या आणि जर त्यांच्याकडे नसेल, ज्यांनी अजूनही स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आणला नाही पण त्यांना स्वामी सेवेकरी व्हायचा आहे, स्वामीचे अनुभव घ्यायचे आहेत, स्वामीची सेवा करायची आहे, त्यांनी स्वामींच्या प्रकट दिना दिवशी जरी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात आणला तर खरंच खूप छान आहे. हा जो माझा फोटो आहे ना स्वामींचा, हा पण मी स्वामींच्या प्रकट दिनानीच आणलेला आहे. 4 वर्ष झाली जेव्हा मी तर राहायला आले तेव्हा आणला आहे. तर जर मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. पाण्याचा अभिषेक करा, दुधाचा अभिषेक करा, पंचामृताचा अभिषेक करा. आणि जर फोटो तुम्ही म्हणणार की ताई आमच्याकडे फोटो आहे, मूर्ती नाही तर काय करायचं. जर फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ तो एका कपड्याने फोटो पुसून घ्या, स्वामींना एक हार घाला, अष्टगंध लावा, तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा. स्वामी महाराजांचा अभिषेक करताना तुम्हाला ना काही मंत्र म्हणायचे आहेत आणि जर तुमच्याकडे हे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र असेल, ग्रंथ असेल तर खूप छान आहे. कारण याच्यामध्ये खूप सारे मंत्र आणि स्तोत्र आहे. तरी तुम्हाला पहिला श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, नंतर श्री पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायचं आहे आणि स्वामी समर्थाचा जप करायचा आहे. जेवढं तुम्हाला होईल तेवढं ना. म्हणजे जेव्हा तुम्ही अभिषेक कराल तेव्हा जर तुम्ही बोलला तर खरंच खूप छान आहे. जर एवढं तुम्हाला बोलणं पॉसिबल नाही, शक्य नाही, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून जरी अभिषेक केला तरी चांगला आहे. पाण्याचा केला तरी काही प्रॉब्लेम नाही, दुधाचा केला तरी काही प्रॉब्लेम नाही, पंचामृताचा केला तरीही काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. जर तिन्ही जरी केला तर खरंच खूप छान आहे. तुम्हाला जेवढं होईल ना तेवढे तुम्ही स्वामींचे अभिषेक करा. म्हणजे 5 आहे पंचामृत, हे 5 एकत्र करून जर तुम्ही केला तर खूप छान आहे. जर तुमच्याकडे दूध अवेलेबल नसेल किंवा 5 ते घटक अवेलेबल नसतील तर तुम्ही पाण्याचा अभिषेक केला तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणतीही जी सेवा कराल ती मनोभावे करा आणि स्वामींना तीच तुम्ही जी मनोभावाने स्वच्छ मनाने सेवा करता, निर्मळ मनाने, तीच स्वामीला सेवा आवडते. आणि हे जर खरंच तुमच्याकडे पुस्तक नसेल तर खरंच खूप आणून घ्या. आणि हा एक ग्रंथ आपला स्वामींचा आवडता आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत. हा ग्रंथ छोटा वाटतो पण त्याची लीला आणि त्याची शक्ती पॉवर जे म्हणतात ना खूप आहे, चमत्कारिक आहे. हा ग्रंथ खरंच खूप छान असा आहे आणि दोन्ही तुमच्याकडे हे ग्रंथ असायला हवेत जे स्वामी सेवक आहेत त्यांच्याकडे.
तुम्ही जर अभिषेक केला तर आता तुम्हाला तो मंदिरामध्ये ठेवायचा. जर त्याची तुम्हाला मांडणी करायची असेल तर एक चौरंग घ्या. चौरंगावरती लाल किंवा पिवळं कापड कापड ठेवा, अंतरवा. आणि त्यानंतर तुम्हाला जर कलश मांडायचा असेल तर एक साईडला कलश मांडा. त्याच्यावरती पाण्याचा कलश ठेवा. त्यात हळद कुंकू तुळशीपत्र असेल तर टाका. आणि त्यानंतर तुम्हाला विड्याची पानं आणि नारळ असं ठेवायचं आहे. जर विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याचे डहाळे पण वापरू शकता. जर नसेल तर विड्याची पानं करून एक कलशाचं स्थापन करा. एक साईडला गणपतीची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे सुपारी तांदूळ ठेवा. तांदूळवरती सुपारी ठेवा आणि गणपती बाप्पांचं पूजा करा. कोणतीही पूजा करताना गणपती बाप्पांच्या अगोदर पूजा केली जाते. आणि त्यानंतर स्वामी महाराजांचा फोटो आहे तर फोटो खालती ठेवा किंवा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्तीमध्ये ठेवा आणि स्वामी महाराजांची पूजा करा. आणि जे स्वामीचे हे 2 ग्रंथ आहेत ह्याचे तुमच्याकडे असतील किंवा पोती असेल स्वामींची किंवा जपमाळा असेल ते पण तर ठेवा. आणि त्यांना पण सगळ्यांना हळदी कुंकू अगरबत्ती फुलं वगैरे वाहून स्वामींची पूजा करा. फुल कोणतंही चालेल. जर स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्यांना तुम्ही हार आणा. मूर्ती असेल तर मूर्तीला काय हार बसणार नाही, तुम्ही फुलं. स्वामींना आवडतं हे चाफ्याचं फुल आवडतं. जर चाफ्याचं फुल भेटलं त्या दिवशी तर खूप छान आहे. जर नसेल तर पिवळं फुल कोणतंही स्वामींना आवडतं किंवा कोणतीही जी फुलं तुमच्या बागेत अवेलेबल असतील की जेव्हा ते मार्केटमध्ये अवेलेबल असतील जे तुम्हाला आवडतील की तुम्ही ठेवू शकता. स्वामींना वाहू शकता फुलं. गणपती बाप्पाची पहिला पूजा करायची, नंतर कलशाची पूजा करायची, नंतर स्वामी महाराजांची पूजा करायची, नंतर जे स्वामीचे ग्रंथ आहे त्यांची पूजा करायची. आणि जर तुम्हाला त्या दिवशी जर तुम्हाला म्हणजे 21 दिवस की 11 दिवस किंवा 7 दिवस जर तुम्हाला पारायण करायला जमलं नाही, स्वामीची कोणती सेवा करायला जमलं नाही, तर त्या दिवशी तुम्ही हे स्वामीचरित्र सारामृतचं 1 दिवसाचं पठण करू शकता. म्हणजे हे पूजा झाल्यानंतर हे एक पूर्ण ग्रंथ वाचायचं तुम्हाला, म्हणजे तुमचं एक पारायण त्या दिवशी होऊन जाईल. हे वाचायचं असेल, हे वाचायच्या अगोदर जर तुम्हाला करायचं असेल तर सांगते. जर तुम्हाला ते पारायण करायचं असेल तर, जर नसेल तर तुम्ही स्वामींच्याबद्दल पूजा करू शकता, मांडणी करू शकता आणि स्वामी समर्थ जप करा, तारक मंत्राची सेवा करा आणि हे पारायण करायला, हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा. जर तुम्हाला हे करायचं असेल तर, जर करायचं असेल तर स्वामींची जी मांडणी केली ती करा. स्वामींना अभिषेक केलेला असेल अगोदरच, काही ना फक्त पूजा मांडायची. स्वामींना मुजरा करा. जर तुमच्या जे फ्रूट्स आहेत ते ठेवा किंवा जे गोड मिठाई आहे ती ठेवा किंवा जर काही नसेल तर दूध ठेवा, साखर ठेवा, काही ठेवा किंवा ड्रायफ्रूट ठेवा. जे तुमच्याकडे स्वामींना प्रसाद म्हणून जे पूजेला ठेवायचं जे अवेलेबल असेल ते ठेवा. सकाळी जर तुम्ही करत असाल पूजा तर काय नैवेद्य तुम्ही बनवलं नसेलच, जे काही स्वीट असेल, साखर असेल तरी ते ठेवला तरी काही हरकत नाही आहे. जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही काहीतरी शिरा वगैरे बनवा किंवा बाकी काही स्वामींना आवडते भाजी भाकरी घेवड्याची भाजी स्वामींना आवडते ती तुम्ही ठेवा. किंवा जर त्या दिवशी पुरणपोळी बनवून तर खरंच खूप छान आहे, कारण स्वामीला पुरणपोळी खूप आवडते. आणि बेसनचा लाडू स्वामी महाराजांना खूप आवडतं. ते आवडतं स्वामी महाराजांना. जरी ते अवेलेबल असेल तुमच्याकडे तर तुम्ही कोणतंही काही जर मनोभावे निर्मळ भावाने जर स्वामींना दिलं तर स्वामी आनंदाने ते घेतील, आनंदाने स्वीकारतील. त्यामुळे जे असेल तुमच्याकडे अवेलेबल ते करा. आणि जेवढा तुम्हाला टाईम देता येईल तेवढं स्वामी महाराजांच्या पूजेला टाईम द्या. तर तुमच्याकडे कोणतीच सेवा झाली नसेल तर श्री स्वामी समर्थ जप करायला विसरू नका. आणि तारक मंत्र सेवा तुम्ही पारायण केलं नाही, तुम्हाला ग्रंथ वाचायला जर 1-1.5 तास टाईम नसेल तर तुम्ही तारक मंत्र जरी म्हटला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसा आणि तुम्ही स्वामी महाराजांसोबत व्यक्त व्हा. तुमच्या ज्या इच्छा असेल तर सांगा. स्वामीने तुम्हाला अजूनपर्यंत काय साथ दिली, काय केली, स्वामींना आठवा. तुमचे पूजा मांडणी करताना जेव्हा तुम्ही पूजेसमोर बसताल ना तेव्हा फक्त तुमचं डोळे आणि तुमचे डोळे बंद ठेवा आणि फक्त तुमच्या डोळ्यासमोर स्वामी महाराज दिसले पाहिजेत. म्हणजे असं वाटायला पाहिजे की तुम्हाला स्वामी महाराज आपल्या समोर बसलेले आहेत. आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तुम्हाला, दोन्ही लावलं तरी चांगलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. अगरबत्ती लावायचे, धूप दीप असेल ते लावून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे. तुम्ही सकाळी आरती करा, संध्याकाळी आरती करा, जेव्हा तुम्हाला टाईम असेल तेव्हा आरती करा. स्वामींची मानस पूजा आहे ते म्हणा, स्वामींच्या आरत्या आहेत खूप साऱ्या त्या करा, दत्तांची आरती करा. जेवढी होईल तेवढी स्वामींची सेवा करा. आणि त्यानंतर जर तुम्हाला केंद्रात किंवा मठामध्ये जायचं असेल, जवळपास मठ असेल, जाताना तुम्ही खडीसाखर, नारळ, चाफ्याचं फूल नसतं, गुलाबचं फूल जिथं जे केंद्र आहे ना तिथं स्टॉल बाहेर लागलेलं असतात, तिथं तुम्ही घ्या आणि स्वामी महाराजांना ते अर्पण करा. आणि त्या दिवशी मठामध्ये खूप गर्दी असते, जायच्या अगोदर थोडा विचार करा आणि तो टाईम असं परफेक्ट टाईम काढून जा. कारण माझ्या इथं मठ एक आहे तिथं ना खूप गर्दी असते, 2-2-2.5 तास लाईनमध्ये थांबावं लागतं. आणि माझा छोटा बाबू आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की जाताना अगोदर विचार करा तुम्ही कोणत्या टाईमला जात आहे आणि काय असं विचार करूनच जा. कारण मी लास्ट टाईम माझ्या बाळाला घेऊन गेली होती, 1 वर्षाचं बाळ होतं आणि खरं 2-2.5 तास लाईनमध्ये थांबावं लागलं. काही म्हणत होते की ताई तू जा आता असं जायचं नव्हतं, मला लाईनमधूनच जायचं होतं. त्यामुळे लाईनमध्ये दर्शन घेतलं आणि तेव्हा खूप छान वाटत होतं. बाळ पण होतं माझं छोटंसं आणि खूप छान वाटलं. त्याचं नाव स्वामी आहे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेनच, कारण खूप साऱ्यांचे कमेंट पण होता की ताई स्वामीला दाखवा आणि नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समोर दोघांना पण दाखवते. आणि मठामध्ये जाताना तुम्हाला जर वाटलं की मिठाई घेऊन जा किंवा केळी घेऊन जा, कारण पिवळं काही असेल तर तुम्ही मठामध्ये देऊ शकता. देवमठामध्ये तुम्ही ते द्या. आणि तिथं कसं आमच्या इथे मठ आहे ना तिथं कसं अन्नदान करतात.
त्यामुळे ते देणगी असते. तुम्ही 50 रुपये द्या, 100 रुपये द्या, 10 रुपये द्या, 11 रुपये द्या, तुमच्याकडून जेवढे 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, तुमच्याकडून जेवढी शक्य होईल ना तेवढी तुम्ही देणगी द्या अन्नदानसाठी. मी सांगत नाही अमाऊंट किती द्या, तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही देऊ शकता, असं काही नाही. आणि ते तेव्हा अन्नदान करतात. जर अगोदर तुम्ही 2-3 दिवस जर ते मठामध्ये गेला ना, तिथं आमच्या इथं कसं असतं, मठ आहे ना आमच्या इथं, तर एक मॅडम असतात, एक सेवेकरी आहेत, त्या बुक आणि पेन घेऊन थांबल्या असतात. ते म्हणतात की मला स्वामींच्या प्रकट दिना दिवशी अन्नदान करायचं आहे का विचारतात. मग हा म्हटलं की त्यांनी आपल्या मनाने काही पैसे द्यायचं, स्कॅनर पण आहे किंवा कॅश पण आहे, तुम्ही देऊ शकता. असं आहे तुमच्या जिथं मठ आहे तिथं तुमची काय सेवा असते बघा, सुविधा काय आहे ते बघा. आणि जाऊन अगोदर तुम्ही जर तुमचं नाव दिलं आणि सांगितलं की मी अमाऊंट देणार आहे अन्नदानासाठी, तर चांगलं आहे. आणि जर तुम्ही प्रकट दिना दिवशी जर दिला तर ते काय पैसे कुठे वेस्ट जात नाही. ते स्वामींच्या नेक्स्ट जी पूजा असतील तर त्यांना कुठं ना कुठं वापरले जातातच. त्यामुळे जेवढं होईल तेवढं अन्नदान करायला सुरुवात करा. अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं. आणि घरात तुम्ही जी स्वामींना सेवा करताय ती करायची आहे आणि परत तुम्हाला मठामध्ये पण जायचं आहे. असं म्हणत नाही की तुमचे कामधंदे सोडून जा, जेवढा तुम्हाला टाईम भेटेल ना तेवढा तुम्ही काढा. आणि स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. मग स्वामी महाराजांसाठी एक दिवस टाईम काढायला काय प्रॉब्लेम आहे, एक दिवस 1 तास तुम्हाला टाईम काढायला काय प्रॉब्लेम आहे. जेवढी होईल तेवढी त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करा. बघा स्वामी महाराज तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही. स्वामी महाराज म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम राहायला हवे, तर तुम्हाला पण स्वामींची तेवढी सेवा करायला हवी. आणि स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. महाराजांना ना तुम्ही केलेली सेवा आवडते. त्यामुळे तुम्ही जेवढी होईल तेवढी स्वामींची सेवा करा. आणि माइंड पॉझिटिव्ह ठेवा आणि कधीच कुणाबद्दल वाईट विचार करू नका. बस एवढंच सांगते आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जसं वाटेल तसं स्वामींचा मी एवढं सांगितलं माझ्या परीने. जर तुम्हाला वाटत असेल की अजून काही एक्स्ट्रा तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त करायचं आहे तर नक्कीच तुम्ही करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाला लिहायला विसरू नका. श्री स्वामी.